नमस्कार फ्रेंड्स, मी स्मृती देसाई तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये। आणि आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत हा मार्बल केक। टी टाइम केक आहे, मात्र माझ्या लेकाचा बर्थडे होता आणि त्यासाठी मला बनवायचा होता एक छान असा टी टाइम केक। कारण क्रीम केक काही त्याला फार जास्त आवडत नाहीत, तर अगदी कमी साहित्यांमध्ये मात्र अतिशय टेस्टी आणि सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा हा मार्बल केक आपण बनवलेला आहे। चला तर मग फार जास्त वेळ वाया न घालवता आपण लगेचच सुरुवात करूया। तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथे एक बटर मिल्क बनवून घ्यायचं आहे। तर इथे दह्याचा वापर न करता आज आपण बटर मिल्कचा वापर करतोय। त्यासाठी सगळं वजनी आणि त्याचप्रमाणे कपने सुद्धा मी तुम्हाला मेजरमेंट दाखवते। जर कपने मोजलं तर एक अर्धा कप आणि 1/4 कप एवढं दूध तुम्ही घेतलं तर तुमचं 150 ml एवढं दूध तयार होईल। तर इथे मी ह्या कपनेच मोजून 150 ml एवढं दूध घेतलेलं आहे। सगळे पदार्थ जे आपण केकमध्ये वापरणार आहोत हे आपल्याला रूम टेम्परेचरचेच घ्यायचे आहेत। गरम, कोमट किंवा थंड असे न घेता जे रूम टेम्परेचरला आहेत तेच घ्यायचे। आता इथे व्हिनेगर सुद्धा मी फ्रीजमधून काढून बाहेर ठेवलं होतं जेणेकरून ते रूम टेम्परेचरला येईल। तर इथे 1 टीस्पून एवढं हे व्हाईट फ्लेवरलेस व्हिनेगर मी घेतलेलं आहे आणि हे दुधामध्ये मिक्स केलेलं आहे। तर 150 ml दुधामध्ये 1 टीस्पून एवढं हे व्हिनेगर घालून व्यवस्थित मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता इथे आपल्याला लागणार आहे साखर। तर इथे मी घेते साधारण 100 ग्रॅम एवढी साखर घेतलेली आहे, जी मिक्सरमधून मी बारीक करून घेतलेली आहे। जर तुमच्याकडे डायरेक्ट पिठी साखर असेल तर 100 ग्रॅम साखर तुम्ही डायरेक्ट वापरली तरीसुद्धा चालेल, मात्र मी इथे कंडेन्स मिल्कसुद्धा वापरणार आहे। त्यासाठी मी इथे 100 ग्रॅम एवढीच साखर घेतलेली आहे। जर तुम्ही कंडेन्स मिल्क वापरणार नसाल तर साधारण एक 200 ग्रॅम एवढी साखर तुम्हाला घ्यावी लागेल। तर हे पहा, आता इथे 100 ग्रॅम एवढी ही पिठी साखर मी घेतलेली आहे आणि ह्यातच साधारण 3 टेबलस्पून जर वजनी तुम्ही बघितलं तर 50 ग्रॅम एवढं कंडेन्स मिल्क इथे मी घेणार आहे। टी टाइम केक जे असतात ना ते हलकेसे कमी गोड असतात, फार जास्त गोड नसतात, त्यामुळे आपण साखरही याच प्रमाणात वापरणार आहोत। तर इथे साधारण 3 टेबलस्पून एवढं कंडेन्स मिल्क मी घेते आणि हे सुद्धा रूम टेम्परेचरचं आहे। आता हे एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया व त्यानंतर यामध्ये आपल्याला बटर ॲड करायचं आहे। तर हे पहा, साधारण 3 टेबलस्पून एवढं कंडेन्स मिल्क मी घेतलेलं आहे, 100 ग्रॅम पिठी साखर आहे आणि हे मिश्रण एकदा फक्त आपण हलकंसं मिक्स करून घेऊया जेणेकरून पिठी साखर फार जास्त वर ढवळताना उडणार नाही। तर हलक्या हाताने मी याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे बटर। तर बटरसुद्धा आपल्याला रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे आणि साधारण 80 ग्रॅम एवढं बटर मी यात घालते। तुम्हाला जर बटर कम्फर्टेबल नसेल तर तुम्ही अर्धं बटर आणि अर्धं आपलं जे फ्लेवरलेस ऑइल असतं सनफ्लॉवर ऑइल ते सुद्धा यूज करू शकता। तर जर कपने मोजलं तर पूर्ण अर्धा कप एवढं हे बटर आहे, वजनी 80 ग्रॅम बटर आहे। तर हे व्यवस्थित रूम टेम्परेचरचं सॉफ्ट असं बटर आहे, मेल्टेड घेऊ नका, व्यवस्थित सॉफ्ट असं झालेलं बटर आहे। आता हे कंडेन्स मिल्क, पिठी साखर आणि बटर आपल्याला अगदी व्यवस्थित 2 ते 3 सेकंडसाठी फेटून घ्यायचं आहे। छान असं फेटून हे हलकं झालं की त्यानंतर आपण यामध्ये जे आपले ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते घालणार आहोत। तर हे पहा, बटर आणि कंडेन्स मिल्क मी पावडर शुगर बरोबर अगदी व्यवस्थित असं फेटून घेतले। तुम्ही पाहू शकता कलरसुद्धा याचा हलकासा पेल झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला इथे एक वरती चाळणी घ्यावी लागेल आणि सगळे पदार्थ व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत जेणेकरून छान असं यामध्ये एअर क्रिएट होईल आणि आपले पदार्थसुद्धा जो केक आहे तो छान हलका होईल। तर आता वजनी जर हा मैदा बघितला तर हा 175 ग्रॅम एवढा मैदा आहे। जर कपने तुम्ही बघितला तर साधारण 1.5 कप एवढा हा मैदा आहे। तर व्यवस्थित मी तुम्हाला कपने सुद्धा मोजून दाखवते। जर तुमच्याकडे मेजरिंग स्केल नसेल तर तुम्ही कपने सुद्धा हे प्रमाण घेऊ शकता। तर 175 ग्रॅम एवढा मैदा आहे, कपने मी तुम्हाला मोजून दाखवते आणि हा कपने साधारण 1.5 कप एवढा मैदा झाला होता। तर व्यवस्थित असा लेवल करून आपल्याला हा मैदा घ्यायचा आहे, फार जास्त दाबून मी हा भरत नाही आहे, तुम्ही पाहू शकता वरच्या वर आहे, फक्त लेवल करून घेतलं आहे जेणेकरून तुम्हाला ह्याचा एक्झॅक्ट अंदाज येईल। ते पहा, आता 1 कप घेतलेला आहे। पुन्हा एकदा मी हे जे उरलेला मैदा आहे या कपमध्ये ओतते आणि तुम्ही पाहू शकता हा अर्धा कप एवढा भरलेला आहे, साधारण 1.5 कप एवढा मैदा मी इथे घेतलेला आहे। तर इथे 1.5 कप मैदा घेतल्यानंतर आपल्याला आपला जो ट्रे आहे तो ग्रीज करून घ्यायचा आहे बटर लावून आणि जो मैदा आहे तो सुद्धा यावरती छान डस्ट करून घ्यायचा आहे। सेम टाइम मी माझा OTG प्री हीटिंगला लावलेला आहे 180 डिग्रीवरती 15 मिनिटासाठी आणि आता तो प्री हीट होतोय तोपर्यंत इथे आपण आपला ट्रे ग्रीज करून घेतोय।
त्यासोबतच आपण आपल्या केकचं बॅटर रेडी करून घेणार आहोत. तर सगळ्या बाजूंना व्यवस्थित असं मी बटर लावून घेतलेलं आहे आणि हा जो मैदा आहे हा सुद्धा ह्या ट्रेमध्ये घेऊन व्यवस्थित चारही बाजूंना मी ह्याला डस्ट करून घेणार आहे व एक्स्ट्राचा जो मैदा असेल तो पुन्हा एकदा आपण आपल्या बॅटरमध्ये घेऊया. ते पहा, असं केल्यामुळे मैदासुद्धा एक्स्ट्रा होणार नाही आणि आपला ट्रेसुद्धा अगदी व्यवस्थित ग्रीस झालेला आहे. जर तुमच्याकडे पार्चमेंट पेपर असेल तर डायरेक्ट तो पेपर तुम्ही इथे बॉटमला यूज केला तरीसुद्धा चालेल. माझा संपला होता म्हणून मी ट्रे ग्रीस करून घेतला आहे. आता ह्यात आपल्याला घालायचं आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. तर सगळ्यात आधी मी यामध्ये 1 टीस्पून एवढी बेकिंग पावडर घालते आहे. पुन्हा एकदा एक टीप आहे केकसाठी, प्रत्येक मेजरमेंट हे अगदी व्यवस्थित लेवल करून मगच तुम्हाला घ्यायचं आहे. ते पहा, अशा पद्धतीने लेवल करून आता अर्धा टीस्पून एवढा बेकिंग सोडासुद्धा मी यामध्ये घालते. 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून एवढा बेकिंग सोडा यामध्ये मी घातलेला आहे. आता हे मिश्रण आपण व्यवस्थित असं चाळून घेऊया व त्यानंतर आपण छान असं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ओव्हर बीट करायचं नाही आहे. बेकिंग फार ट्रिकी समजलं जातं, मात्र बेकिंगच्या ह्या जर काही टिप्स तुम्ही अगदी व्यवस्थित फॉलो केल्या तर तुमचा कोणताच आयटम बेकिंगचा फेल होणार नाही. सगळे तुमचे जे पदार्थ आहेत ते सांगितलेल्या टेम्परेचरलाच यूज करायचे आहेत. शिवाय मिक्स करताना नेहमी एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे मिक्स करायचे असतात. आता हे पहा, आपण हे जे दूध इथे ठेवलं होतं व्हिनेगर घालून ते सगळं दूध आपल्याला यात ॲड करायचं आहे. त्यापूर्वी मी यामध्ये फ्लेवरसाठी 1 टीस्पून एवढं व्हॅनिला इसेन्स घातलेलं आहे. तुमच्याकडे जर चॉकलेट एसेन्स असेल तर तुम्ही चॉकलेट एसेन्ससुद्धा वापरू शकता. मात्र मी यामध्ये थोडेसे डेअरी मिल्कचे चंक घालणार आहे, तर त्याला छान अशी चॉकलेटची चव येईलच. त्यासाठी मी यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालते. चॉकलेट आणि व्हॅनिलाचं कॉम्बिनेशन फार छान लागतं. आता हे मिश्रण तुम्ही पाहू शकता एकाच डायरेक्शनमध्ये आणि हलक्या हाताने मी मिक्स करून घेते आहे. फार जास्त फास्ट आणि अगदी ओव्हर बीट आपल्याला करायचं नाही आहे. तर व्यवस्थित असं हे लंपरी होईपर्यंतच आपण याला मिक्स करून घेणार आहोत. तर हे पहा, अगदी व्यवस्थित आणि स्मूथ असं बॅटर आपलं इथे तयार झालं की यातलं अर्धं बॅटर आपण वेगळं काढून घेणार आहोत. तर आपलं मिश्रण जे आहे ते अगदी व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. छान असं स्मूथ कन्सिस्टन्सी याची आलेली आहे आणि हे मिश्रण फार जास्त रनी नसतं, तर हलकंसं असं घट्टच असतं. आपण टी टाईम केक बनवतोय. तर इथे आता हे मिश्रण आपलं व्यवस्थित फेटून झालं आहे. आता हे मी एका भांड्यामध्ये अर्धं मिश्रण काढून घेते व अर्ध्या भांड्यात जे आपण मिश्रण काढून घेणार आहोत त्यात आपण कोको पावडर मिक्स करणार आहोत. तर हे जे बटर मिल्क बनवलेलं भांडं होतं या भांड्यातच या मिश्रणाचं अर्धं मिश्रण मी काढून घेते व अर्धं बॅटर जे आहे ते आपण तसंच ठेवणार आहोत. आता यामध्ये काही एक्झॅक्ट असे मेजरमेंट नाही आहे, तर अंदाजाने तुम्ही अर्धं बॅटर वेगळं करून घ्या व अर्ध्या बॅटरमध्ये ह्या काढलेल्या आपण कोको पावडर मिक्स करणार आहोत, जेणेकरून आपल्याला केकला छान असा मार्बल इफेक्ट देता येईल. ते पहा, अंदाजानेच अर्धं बॅटर मी असं हे बाजूला काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला कोको पावडर मिक्स करायची आहे. तर जर वजनी बघितली तर 20 ग्रॅम आणि टेबलस्पूनने जर पाहिली तर साधारण 2.5 टेबलस्पून एवढी ही अनस्वीटंड कोको पावडर मी इथे घालते. कोको पावडर वापरताना थोडी चांगल्या ब्रँडचीच कोको पावडर वापरा, जेणेकरून तुमचा केक जो आहे तो कडवट होणार नाही व छान अशी चव येईल. तर 2.5 टेबलस्पून एवढी कोको पावडर या मिश्रणात घेतल्यानंतर आपण याला हलक्या हाताने मी मिक्स करून घेते. भांडं छोटं आहे त्यासाठी तुम्ही व्यवस्थित भांडं घेऊन मिक्स केलं तरीसुद्धा चालेल. तर इथे हे मिश्रण मिक्स करते आणि हे मिश्रण आता कोको पावडर घातल्यानंतर हलकंसं ड्राय होईल. तर ह्यामध्ये अगदी वजनाने तुम्ही बघितलं तर 20 ml एवढं दूध घालायचं आहे किंवा तुम्ही यामध्ये 2 टेबलस्पून एवढं दूध घालू शकता जे रूम टेम्परेचरचं असेल आणि कन्सिस्टन्सी तुमची जी आहे ती अगदी छान अशी तयार होईल. ते पहा, आता ह्याला मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि छान असं हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला ह्याला छान असे केक्सला मार्बल इफेक्ट देण्यासाठी लेअरिंग करायची आहे. तर आपलं इथे हे चॉकलेटवालं बॅटरसुद्धा रेडी झालेलं आहे. व्हाईट बॅटरसुद्धा आपलं रेडी आहे. आपला OTGसुद्धा प्रीहीट झालेला आहे ऑलमोस्ट. आता हे मिश्रण आपण जे ग्रीस केलेला ट्रे आहे त्यामध्ये छानपैकी लेअरिंग करून घेऊया. तर लेअर करताना मी ह्याचे थोडे थोडे असे डॉलॉप्स टाकून घेते आणि त्यानंतर हे जे चॉकलेटवाल्या मिश्रणाचे सुद्धा हे पहा चमच्यानेच मी अशा पद्धतीने थोडेसे गोळे टाकून घेते यामध्ये, जेणेकरून छान असं आपल्याला ह्याला मार्बल इफेक्ट देता येईल. जर तुम्हाला हे हार्ड वाटत असेल तर तुम्ही हे पायपिंग बॅगमध्ये घालूनसुद्धा यामध्ये छान असं असेंबल करू शकता. तर अशाच पद्धतीने सगळं बॅटर मी या ट्रेमध्ये व्यवस्थित असं सेट करून घेते व हे सेट झाल्यानंतर आपण ह्याला अगदी 2 ते 3 वेळा व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून छान असा केक जो आहे तो आपलं सगळं मिश्रण व्यवस्थित सेट होईल आणि जर काही एक्स्ट्रा एअर असेल तर ती सुद्धा बाहेर निघेल. ते पहा,
2 ते 3 वेळा अगदी व्यवस्थित असं मी ह्याला टॅप करून घेतलेलं आहे व चाकूने हलकेसे असे स्वर्ल्स करून घेते, जेणेकरून छान असा ह्याला मार्बल इफेक्ट येईल। तर अशा पद्धतीने आपला केक आता इथे सेट झालेला आहे। यावरती मी थोडंसं हे जे सिल्क डेअरी मिल्क मी घेतलेलं आहे ते कट करून थोडेसे याचे चंक मी यावरती टाकणार आहे व त्यानंतर हेच उरलेलं अर्ध डेअरी मिल्क मी छान असं 2 टेबलस्पून दुधामध्ये मेल्ट करून घेणार आहे व ते केकवरती मी छान गार्निशिंगसाठी वापरणार आहे। सध्या बेकिंग करताना मी यामध्ये थोडेसे चंक घालते, ते पहा। तुमच्याकडे जर चोको चिप्स असतील तर तुम्ही चोको चिप्ससुद्धा वापरू शकता। आणि आता केक मी इथे ठेवलेला आहे 180 वरती 40 मिनिटासाठी बेक करायला। तर 180 वरती 15 मिनिटं मी हा प्रीहीट करून घेतला होता। प्रीहीट झाल्यानंतर मी ट्रे आतमध्ये ठेवलेला आहे आणि ट्रे आता आपण आतमध्ये ठेवल्यानंतर साधारण 40 मिनिटं आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे। 40 मिनिटानंतर टूथपिक यामध्ये प्रेक करून बघा। जर तुमची टूथपिक क्लीन बाहेर आली याचा अर्थ तुमचा केक व्यवस्थित झालेला आहे। मला बनवण्यासाठी एक्झॅक्ट 40 मिनिट्स लागले होते, पण OTG हा प्रत्येकाचा वेगळा असतो, त्यामुळे टूथपिक एकदा प्रिक करून बघा। मात्र 40 मिनिटानंतरच, 40 मिनिटाच्या आधी OTG ओपन करू नका, जेणेकरून एअर बाहेर जाईल आणि तुमचा जो केक आहे तो खाली बसेल। आता हे पहा, 40 मिनिटानंतर माझा केक रेडी झालेला आहे। तर 40 मिनिटं झाल्यानंतर मी OTG मधून काढण्यापूर्वीसुद्धा यामध्ये एक टूथपिक प्रिक करून पाहिली होती व टूथपिक अगदी क्लीन आली, म्हणजेच केक जो होता तो व्यवस्थित असा बेक झाल्यामुळे मी केक बाहेर काढून घेतलेला आहे व तुम्हाला सुद्धा एकदा टूथपिक यामध्ये प्रिक करून दाखवते। हे पहा, अगदी क्लीन टूथपिक बाहेर आलेली आहे, म्हणजे आपला केक अगदी व्यवस्थित बेक झालेला आहे। आता आपण ह्याला 6 ते 7 तास अगदी व्यवस्थित थंड करून घेणार आहोत। तर मी यावरती कपडा ठेवून थंड करून याला छान असं गार्निश करून घेतलेलं आहे। गार्निश करण्यासाठी मी एक डेअरी मिल्क सिल्क घेतली होती, ज्यामध्ये 2 चमचे उकळतं दूध घातलं आणि छान असं हे डेअरी मिल्क वितळल्यावरती मी ते ह्यावरती पोर केलेलं आहे। आणि डेकोरेशनसाठी अगदी थोडेसे शुगर बॉल्स मी यावरती स्प्रिंकल केलेले आहेत। त्याचप्रमाणे थोडंसं चॉकलेटसुद्धा मी यावरती ग्रेट करून आपला हा अगदी छान असा मार्बल केक इथे रेडी झालेला आहे। बर्थडे बॉयने केक कटिंग केलेला आहे। आता मी तुम्हाला जवळून हा केक कट करून दाखवते। फारच सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा हा केक तयार झालेला आहे। चवीला तर अगदी बॅलन्स गोड झाला होता आणि यावरती जे आपण डेअरी मिल्क घातलेला आहे त्यामुळे याला फारच छान अशी चव आली होती। आता हा केक साधारण 3 ते 4 दिवस आरामात टिकू शकतो। मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते। हे पहा, अगदी छान आणि स्पॉन्जी असा आपला हा केक तयार झाला होता। हा केक तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता व खायच्या आधी फक्त अर्धा तास आधी बाहेर काढा व त्यानंतर तुम्ही हा केक घ्या। अगदी टेस्टी केक तयार होतो। साधी सोपी रेसिपी आहे। मेजरमेंट आणि कपमध्ये सुद्धा मी तुम्हाला याचं प्रमाण दिलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा हा केक नक्की ट्राय करून पहा व तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा लवकरच भेटूया अशाच काही रेसिपींसोबत। तोपर्यंत हा केक एन्जॉय करा।